नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज सावंत. ऑल इन वन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 2023 मध्ये आपली एक टेट परीक्षा झाली होती. या परीक्षेमध्ये साधारणतः आय-बी-पी-एस या कंपनीने आपल्याला काय केलं होतं, या ठिकाणी आपल्याला आय-बी-पी-एस या कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती आणि ही आय-बी-पी-एस जी कंपनी आहे, ती साधारणतः बँकिंगच्या रिलेटेड सर्व प्रश्न तयार करते. यामुळे मागच्या जी परीक्षा होती, त्या परीक्षेमध्ये रिझनिंग म्हणजेच बौद्धिक क्षमता आणि मॅथेमॅटिक्स म्हणजेच गणितीय क्षमता यावर आधारित सर्वात जास्त प्रश्न विचारलेले होते. आता हे प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजेच ही जी कंपनी आहे, ती साधारणतः बँकिंगच्या रिलेटेड सर्व क्वेशन्स तयार करते आणि यांनी त्यांच्याजवळ जे असणारे जे प्रश्न आहेत, तेच प्रश्न आपल्याला इकडं बँकिंगचे जे प्रश्न आहेत तेच विचारले होते. आता यामध्ये विचारण्याचं कारण म्हणजे की त्यावेळेस त्यांच्याजवळ बहुतेक त्यांच्याजवळ कन्फर्म सिलेबस पण सांगितलेलं नसेल किंवा परीक्षा ही आपल्याला लवकरात लवकर कंडक्ट करायची होती. या अनुषंगाने त्यांनी काय केलं होतं, जे त्यांच्याजवळ जे अवेलेबल आहेत प्रश्न तेच दिले होते. आता पहा यावर्षी पण आय-बी-पी-एसच ही परीक्षा कंडक्ट करण्याच्या तयारीत आहे. जवळपास 90% आपले चान्सेस आहेत की ही आय-बी-पी-एसच कंपनी आपल्याला देतील आणि यावर्षी देखील आपल्याला रिझनिंग आणि मॅथेमॅटिक्सचे सर्वात जास्त क्वेश्चन्स पाहायला मिळतील. यामध्ये आपल्याला अध्ययन निष्पत्ती असतील किंवा अध्ययन असेल यावरती जे कौशल्य बेस्ड जे प्रश्न असतात, याचं उपयोजनात्मक जे प्रश्न असतात यावरही त्यांचा यावर्षी भर असेल. जेणेकरून तुम्हाला शिक्षक झाल्यानंतर तुम्हाला जे प्रश्न भेडसावतात त्याच्याबद्दल तुम्हाला विचारण्यात येतील. परंतु पहा या ठिकाणी आपल्याला रिझनिंग आणि मॅथेमॅटिक्स या दोन्हीचा भरपूर सराव करावा लागणार आहे. कारण की यावर्षी देखील आय-बी-पी-एसच ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. मित्रांनो पहा आपल्याजवळ आहेत 200 प्रश्न. आता 200 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला वेळ दिलेला आहे 120 मिनिटांचा. आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला 200 प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे आपल्याला जवळपास एका प्रश्नासाठी 25 सेकंद एवढा वेळ आहे. आता 25 सेकंदामध्ये तुम्हाला हे प्रश्न वाचणे आणि त्याच्यावरती काय करणार प्रश्न सोडवणे, हे तुम्हाला जर जमलं म्हणजेच तुमची स्पीड असणं आवश्यक आहे. आणि स्पीड केव्हा येते जेव्हा तुम्ही अशा प्रश्नांची जे की प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. असे जर प्रश्न तुम्ही दररोज प्रॅक्टिस केले, तर तुम्हाला एक सवय लागून जाईल आणि तुमची स्पीड अचानकच म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की तुमची वाचण्याची स्पीड वाढलेली असेल. हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस भरपूर कराल तेव्हा. मित्रांनो, आता मागच्या ज्या परीक्षेमध्ये जे काही झालं होतं, ते पण याच परीक्षेमध्ये होईल असं काही सांगता येणार नाही. परंतु आपण एक असं मानून घेऊया, की रिझनिंग आणि मॅथेमॅटिक्स या 2 घटकावरती आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील. हे तर सर्वांना कन्फर्म माहितीच आहे. तर चला तर मग आपण जी मागची जी परीक्षा झालेली आहे, त्याच्यावरती आपण जे मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, मेमरी बेस्ड म्हणजे जे आठवतात. सध्या ही परीक्षा मी मागच्या वर्षी दिलेली होती, जेणेकरून मला या परीक्षेबद्दल थोडासा तरी अनुभव आहे आणि या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, जे की मला आठवतात, ते आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता हे प्रश्न सांगण्याचं कारण म्हणजे काय, की कोणत्या घटकावर कोणते प्रश्न किती आलेले आहेत, हे जर तुम्ही पाहिलं आणि तुम्हाला जर त्याचा आराखडा लक्षात आला, की कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात आणि याची जर तयारी तुम्ही अचूकतेने केली, तर काय होईल, की तुमचा जो स्कोर आहे तो ऑटोमॅटिकच वाढणार आहे आणि हे स्कोर वाढला म्हणजेच तुमचे लागण्याचे चान्सेस पण वाढणार आहेत. मग आता यासाठी मी काय तयारी केली आहे, तर यामध्ये मला जे काही प्रश्न आठवतात, ते टॉपिक वाईज कोणत्या टॉपिकवरून किती प्रश्न आले होते, हे सर्व डिटेलमध्ये इथं एक्सप्लेन करणार आहे. आता हे प्रश्न मिळवण्यासाठी हे परीक्षा दिल्यामुळे मला माहिती आहेत आणि माझ्या मित्रांनी पण काही जणांनी परीक्षा दिल्या होत्या. तर त्यांनी जे काही प्रश्न मला प्रोव्हाईड केलेले आहेत, या सर्वांचं मिळून या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत आहे. चला तर मग पाहूया आपण या 2023 मध्ये झालेल्या टेट एक्झाममध्ये आलेले प्रश्न. सुरुवातीला पाहूया आपण रिझनिंग म्हणजेच काय बुद्धिमत्ता चाचणी. आता यामध्ये आपल्याला पहा सिटिंग अरेंजमेंट तुम्ही पाहिलं असेल ज्यांनी कोणी बँकिंगची परीक्षा दिलेली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सिटिंग अरेंजमेंट कशा प्रकारची असते. पहा इथं सर्कल बेस्ड वर होती ज्यामध्ये आपल्याला 8 लोकांना बसवायचं होतं. आता हे ज्यांनी बँकिंग केलेलं आहे त्यांना हे लवकर कळून जाईल की मी जे काही सांगत आहे ते तुम्हाला लगेच लगेच कळेल. पहा या सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपल्याला एक सर्कल बेस्ड पझल आलेला होता. त्यानंतर
एक लिनियर पझल म्हणजेच काय? एका रांगेमध्ये असं विद्यार्थ्यांना बसवलेलं असेल. आता मग ते 6 किंवा 8चा ग्रुप असा 8 पर्सन म्हणजे सर्क्युलरमध्ये जे होतं, तर पहिला प्रश्न कशावर होता? सर्क्युलर होता. दुसरा जो काही प्रश्न असेल तो लिनियर अरेंजमेंटमध्ये आलेला होता. पहा या ठिकाणी 10 प्रश्न विचारले होते. एक सर्कल बेस्डवर होता आणि दुसरा लिनियर अरेंजमेंटवरती होता. पहा लिनियर सिटिंग अरेंजमेंटमध्ये 8 पर्सन होते. त्यांचे 5 प्रश्न. या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंटचे सर्कलचे 2 आले होते. लिनियर अरेंजमेंटमध्ये 5 प्रश्न म्हणजे 2 या ठिकाणी पहा, हे जे 2 आहेत की नाही 2 सिटिंग अरेंजमेंट सर्कलचे होते आणि लिनियर मधला हा 1 होता, जो की 5 मार्कासाठी विचारला होता. त्यानंतर फ्लोर बेस्ड पझल. फ्लोर म्हणजे एक बिल्डिंग आहे. पहिल्या मजल्यावर हा राहतो, दुसऱ्या मजल्यावर हा राहतो. या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला होता 3 नंबरमध्ये. त्यानंतर पहा नंबर सीरीज. आता या ठिकाणी पहा नंबर सीरीज काय असते? एक अंकांची मालिका दिलेली असेल. यामध्ये रिलेशन काय आहे ते शोधायचं आणि त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं? याचा जो पुढचा अंक येणार आहे तो शोधायचा आणि तिथे लिहायचा किंवा यामध्ये एखादा चुकीचा दिलेला असेल तो अंक शोधून काढायचा असतो. अशा प्रकारचे 3 प्रश्न आपल्याला विचारले होते. पहा एवढ्याच जर 3 टॉपिकची जर तुम्ही तयारी केली, तर या ठिकाणी पहा 5 10 अधिक 5 अधिक 5 अधिक 3 म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत ते 23 मार्क तुम्हाला जागच्या जागीच मिळत आहेत. फक्त 4 4 टॉपिक जर तुम्ही कव्हर केले, तर तुम्हाला गणिताचे जर सॉरी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? रिझनिंगचे जर 4 टॉपिक जरी केले, तरी तुम्हाला 23 मार्क आरामशीर मिळू शकतात. आता हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? दररोज प्रॅक्टिस करावी लागणार. आता हे कशामुळे सांगतोय? कारण की यावर्षी तुमचं कॉम्पिटिशन टफ असणार आहे आणि प्रत्येक वर्षी जसे-जसे ह्या परीक्षा कंडक्ट होतात, त्यांचे काय करायचे जुने जे प्रश्न असतात, त्यावरूनच आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणून जे अगोदर झालेल्या परीक्षा आहेत, त्यांचा नुसारच पॅटर्न चालत राहतो आणि जर तुम्ही याची जर तयारी पूर्वीपासून केली असेल, तर तुमचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील. या ठिकाणी पहा काही जणांना ब्लड रिलेशन हे लवकर समजतं, तर काही जणांना समजत नाही. त्याच्यामध्ये त्यांना अडथळा येऊ शकतो. तर अशा वेळेस काय करायचं? जे प्रश्न विचारलेले आहेत, ते जर तुम्हाला सोडवायला वेळ लागत असेल किंवा जमत नसेल, तर ते लगेच स्किप करा, म्हणजे सोडून द्या किंवा त्याला टिक करून काय करणार, लगेच ते प्रश्नाचं उत्तर देऊन टाका. कारण की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुम्हाला वेळ अत्यंत कमी असल्यामुळे तुम्ही ह्याच्यावर जास्त विचार करू नका, की हे उत्तर बरोबर येईल का नाही येईल. जर तुम्हाला येत नसेल असं वाटलं, की लगेच टिक करून पुढचा प्रश्न घ्या. म्हणजे तुम्हाला वेळ पुरेल. पूर्ण 200च्या 200 प्रश्न जर तुम्ही सोडवले, तर तुम्हाला अगदी लवकरात लवकर तुमचे जर झाले, तर तुम्हाला रिपीट येऊन चेक करता येतील. पहा या ठिकाणी डायरेक्शन सेन्स म्हणजे दिशादर्शनावरती 4 प्रश्न आणि ब्लड रिलेशनवरती 4 प्रश्न. या ठिकाणी 8 मार्क तुम्हाला प्रॅक्टिसमुळेच मिळणार आहेत. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस जेवढं तुम्ही करताल, तेवढे तुम्हाला मार्क जास्त पडतील. त्यानंतर विधान, निष्कर्ष आणि अनुमाने विधान करणे, विधान, युक्तिवाद, कारण आणि परिणाम याच्यावरती 7 ते 8 प्रश्न होते. आता या ठिकाणी विधान आणि निष्कर्ष म्हणजे काही विधानं दिली असतील, हे बरोबर आहे का? ते बरोबर आहे का? यावर आधारित प्रश्न विचारले जातील आणि वरीलपैकी सर्व बरोबर आहे का? अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन दिले असतील आणि त्या विधानावरून सांगायचं, की 1 नंबरचं बरोबर आहे का? 2 नंबरचं बरोबर आहे का? 3 नंबरचं बरोबर आहे. असं आपल्याला काय करावं लागतं? त्याचा अनुमान काढावा लागतो. आता हे याच्यासाठी तुम्हाला वेन डायग्रामवरचे पण प्रश्न येऊ शकतात. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेन डायग्राम पण येऊ शकतात. आता हे तर झालं माझं रिझनिंगचं. म्हणजे जे प्रत्येक जे शिफ्ट आहे, त्या वाईज आपण घेतलं होतं. तर या पहिल्या याच्यामध्ये या टॉपिकवरती तुम्हाला जे प्रश्न विचारले होते. आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला पहा सिटिंग अरेंजमेंट परत दुसरी जी शिफ्ट होते त्यामध्ये पण सेम विचारलेलं आहे. 8 पर्सन सर्क्युलरमध्ये 10 प्रश्न. सेम या ठिकाणी प्रश्न विचारले गेले होते. जशास तसे प्रश्न या दुसऱ्या शिफ्टमध्ये पण विचारले गेले होते. त्यानंतर या ठिकाणी थोडंसं नवीन या ठिकाणी टॉपिक ॲड झालेले आहेत. पहा अ, दुसऱ्या शिफ्टमध्ये काही मुलांनी जे प्रश्न पाठवले होते त्यामध्ये इमेज प्रॉब्लेम होते 10 प्रश्न. आपल्याला 7वीचे सॉरी या ठिकाणी आपल्याला 5वीची स्कॉलरशिप असेल किंवा 8वीची असेल, या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात
इमेज बेसवर म्हणजेच आकृत्यांवरचे जे प्रश्न असतात त्याच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी पण विचारले गेले होते. पहा पर्सेंटेज म्हणजेच काय? तुम्हाला टक्केवारी काढता यायला पाहिजे. आणि हे प्रश्न जे आहेत पर्सेंटेजवरचे अत्यंत सोपे प्रश्न होते. एस-आय आणि सी-आय. या ठिकाणी पहा कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट या ठिकाणी एक क्वेश्चन विचारलेला होता. कशावरचा? इंटरेस्टवरचा म्हणजे व्याजावरचा. त्यानंतर कोडिंग आणि डिकोडिंग. आता कोडिंग डिकोडिंग हा हे रिझनिंगचा भाग आहे. यामध्ये तुम्हाला काय दिलं असतं? यासाठी समजा लालला आपण हिरवा म्हटला, हिरव्याला आपण पिवळा म्हटला आणि पिवळ्याला आपण काळा म्हटला. तर आपण केळीचा कलर कोणता आहे? अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात, ते कशामध्ये येणार? कोडिंग, डिकोडिंगमध्ये किंवा मग तुम्हाला माहिती दिलेली असते. या माहितीच्या आधारे तुम्हाला रिलेशन लावावं लागतं आणि रिलेशन लावल्यानंतर मग याच्यासाठी काय म्हणणार, त्याच्यासाठी काय म्हणणार, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिलेले असतात. काही ठिकाणी काय दिलेलं असतं, अशी सीरीज दिलेली असते. त्यानंतर सांगतात, की या सीरीजमध्ये जे पुढचा नंबर आहे किंवा पुढची जी आपली अंकमालिका आहे किंवा अल्फाबेट्स आहेत ते तुम्हाला शोधायचे असतात. पुढे पहा इनइक्वालिटी. इनइक्वालिटीमध्ये आपल्याला काय दिलेलं असतं? काही सर्टन रिलेशन दिलेलं असतं. ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज इक्वल टू सी. तर आपल्याला मग सांगायचं असतं सी इज ग्रेटर दॅन ए. असे ऑप्शन्स दिलेले असतात आणि या ऑप्शन्सला आपण काय करायचं असतं? हे बरोबर आहे का? ते बरोबर आहे का? दोन्हीपैकी दोन्ही बरोबर आहेत का? असे ऑप्शन्स दिलेले असतात आणि ते चेक करून आपल्याला काय करायचे? इनइक्वालिटी फाइंड करायची असते. म्हणजे यामध्ये तुलना तुम्हाला करावी लागते. तुलना करता यायला पाहिजे तुम्हाला. हे अत्यंत सोपे प्रश्न होते. हे जे 5 प्रश्न आहेत की नाही, हे अत्यंत सोपे प्रश्न होते इनइक्वालिटीवरचे. आणि हे प्रत्येक शिफ्टला तुम्हाला 5-6, 5-6 असे प्रश्न आहेत, जे की अत्यंत सोपे आहेत असे विचारले गेलेले आहेत. पुढे पहा या ठिकाणी आहे, या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झाली. ठीक आहे. ईच क्वेशन्स या ठिकाणी ईच पाहिजे होतं, 3 झालेलं आहे. ठीक आहे. इनइक्वालिटीचे आपल्याला काय विचारलेले आहेत 5 प्रश्न. त्यानंतर पहा सिम्प्लिफिकेशन म्हणजे आपल्याला सोडवायचे जे प्रश्न असतात की नाही, एक्स अधिक वाय इक्वल टू 3, वाय मायनस 3x इक्वल टू 2 असे जे प्रश्न दिलेले असतात, यावरून तुम्हाला काय काढायचं असतं? x ची किंमत काढा, y ची किंमत काढा. या प्रकारचे आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स विचारले जातात. किंवा मग मोठी एक सीरीज दिलेली असेल, त्यामध्ये x ची व्हॅल्यू फाइंड करा, y ची व्हॅल्यू फाइंड करा. या प्रकारचे आपल्याला प्रश्न दिलेले असतात, ते सोडवायचे आहे. पुढे पहा एजेस. आपल्याला वयवारी जे आहे त्याच्यावरचा एक प्रश्न विचारलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस वरती विचारलेला आहे. जॉमेट्रीवरती एकही प्रश्न विचारलेला गेला नाही. हा महत्त्वाचा आहे, की आपल्याला काही वेळेस काय होतं, बऱ्याच जणांना जॉमेट्री जमत नाही. तर यावरचा टॉपिक करायची काही आवश्यकता नाही आहे. कारण की जॉमेट्रीचा एकही प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला नव्हता. अल्जेब्रा काही जणांना बीजगणित जमत असेल, तर त्यांनी हा प्रश्न सोडवला तरी चालतो. कारण की अल्जेब्रावरचे प्रश्न थोडेसे हार्ड जाणार आहेत. ज्यांचं बॅकग्राऊंड मॅथेमॅटिक्सचं नाही आहे, त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न नाही केला तरी चालतो. कारण की आपल्याला वेळ हा महत्त्वाचा आहे. आपल्याला वेळ हा अत्यंत कमी आहे. त्याच्यामुळे आपल्याला असेच टॉपिक निवडायचे आहेत, की जे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देतील आणि ते कमी वेळात देतील. कारण की वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला हे सोडवणं शक्य होणार नाही. ज्यांना जमतं त्यांनी सोडवू शकता. परंतु आपल्याला वेळ कमी असल्यामुळे काय करायचं, आपल्याला फक्त फोकस करायचा आहे. फक्त हे वरचे जे 4 टॉपिक आहेत की नाही, सिटिंग अरेंजमेंट, लिनियर अरेंजमेंट, फ्लोर बेस, नंबर बेस, ब्लड रिलेशन, डायरेक्शन. आता हे जे 5 टॉपिक आहेत, हे रिझनिंगचे टॉपिक आहेत. हे तुम्हाला जास्तीत जास्त 30 मार्क आरामशीर तुम्हाला इथं मिळू शकतात. आणि हे जर 30 मार्क तुम्ही मिळवले, तर तुमचा स्कोर अत्यंत वाढणार आहे. आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार? फक्त प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. जो जास्त प्रॅक्टिस करेल, त्याला हे प्रश्न लवकरात लवकर सोडवता येतील. कारण की या ठिकाणी फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. आता हे जे गणिताचे जे प्रॉब्लेम्स आहेत की नाही, प्रश्न आहेत की नाही, हे सोडवण्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंड एकतर गणिताचं पाहिजे किंवा तुम्हाला त्या सोडवण्यामध्ये तुम्हाला त्याची आवड पाहिजे. कारण की परीक्षेमध्ये एवढा कमी वेळ असतो आणि प्रेशर जास्त असतं. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत, हे हमेशा आपल्याला वेळखाऊ वाटतात किंवा चुकीचे आपण टिक करून येऊ शकतो. यामुळे काय करायचं,
जे आपल्याला जमतं किंवा आपल्याला जे सोपं वाटतं ते सोडवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमचे उत्तरही बरोबर येतील आणि हे जे प्रश्न आहेत की नाही, सिटिंग अरेंजमेंट किंवा लिनियर अरेंजमेंट अशा यांना फक्त प्रॅक्टिसची गरज असते. आता पाहूया आपण आणखीन जे काही प्रश्न आहेत, जसं की या ठिकाणी आपल्याला परिच्छेद परिच्छेद म्हणजेच एक पॅराग्राफ दिलेला असेल. पॅराग्राफवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जे की सोपे मध्यम गटामध्ये होते. समानार्थी शब्द सर्वांना माहिती असायला पाहिजेत. विरुद्धार्थी शब्द जवळपास सर्वांना जमतात. वाक्यांचा क्रम लावा. आता हे वाक्य 2-3 वाक्य दिलेले असतील. समजा एक गोष्ट दिलेली आहे. पाण्यामध्ये मासा राहतो, त्याला मुंगी चावते. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात. मग याचा क्रम लावायचा, की पहिल्यांदा कोणतं येणार? हे येणार का? ते येणार का? अशी एक गोष्ट दिलेली असते. त्याचा क्रम लावायचा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर अशा प्रकारचा क्रम क्रम लावायचा आणि तो क्रम कोणत्या ए मध्ये आहे का बी मध्ये आहे का सी मध्ये आहे या प्रकारचं ऑप्शन तुम्हाला टिक करायचं असतं. अशा प्रकारचा हा वाक्यांचा क्रम लावायचा. पुढे आहे ही दुसरी शिफ्ट पहा. 9 वाजताची शिफ्ट आहे. पहिली शिफ्ट 22 फेब्रुवारीची. ठीक आहे. पुढे आहे मराठी व्याकरणामध्ये जे आलेले जे प्रश्न आहेत ते कशावरती आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला मराठी व्याकरण देखील करणं आवश्यक आहे. कारण की यांना फक्त 5 एका प्रश्नाला सोडवायला 5 सेकंद एवढा वेळ जर लागला, तर नक्कीच तुमचे 200 पैकी 200 जे प्रश्न आहेत, ते नक्कीच तुम्ही कव्हर करू शकाल. कारण की हा जो वेळ वाचवण्याचा जो आहे मानस, तो कशामुळे आहे? फक्त मराठीमुळे. मराठी जर तुम्ही जेवढे जास्त समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, संधी, मराठी वर्णमालेवरचे प्रश्न, नाम आणि म्हणी हे अत्यंत सोपे असे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न तुम्ही लगेचच्या लगेच सोडवू शकता आणि अचूकतेने सोडवू शकता. कारण की आपली बोलीभाषा मराठी असल्यामुळे तुम्हाला हे शब्द वारंवार कानावरून गेलेले असतात आणि हे सोडवण्यासाठी तुम्हाला अत्यंत सोपे असे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून तुम्ही घाई-गडबड न करता असे जे अचूक प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आणि पुढे पहा, आपल्याला बुद्धिमत्ता चाचणीवर आलेले प्रश्न पाहूया आता. दुसऱ्या शिफ्टमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे ते पाहूया. क्रमबद्ध मालिका. एका नंतर आता या ठिकाणी या क्रमबद्ध मालिका कशी दिलेली असते. समजा तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. या ठिकाणी डॉट आहे. हा डॉट पुढच्या याच्यामध्ये पुढे शिफ्ट झालेला आहे. अशा प्रकारचे जे असतात ते नंतर इथं जातील, इथं जातील, इथं जातील. अशी जी सायकल आहे ही कंप्लीट करायची असते आणि पुढची आकृती कोणती येते हे सांगायचं असतं. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते प्रश्न तुम्ही नक्कीच सोडवले पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला काय होईल, जो वेळ आहे तो वाचवला वाचवला जाईल. या ठिकाणी पहा, पुढे आपल्याला काय दिलेलं आहे? संख्या. संख्या संचातील अंक शोधणे. आता या ठिकाणी तुम्हाला काही संख्या दिलेली असतील, त्याच्यामध्ये तो अंक शोधायचा आहे. या ठिकाणी पहा बॉक्समध्ये ही संख्या दिलेली असेल, या इथं किती अंक आहेत, यामध्ये ही अंक शोधा. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात, ते तुम्हाला शोधायचे आहेत किंवा मग तुम्हाला एक मालिका दिलेली असेल, त्यामध्ये तुम्हाला पुढचा नंबर शोधायचा असेल किंवा यामध्ये गटामध्ये वेगळा आलेला जो प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवायचा असतो. पुढे पहा समसंबंध किंवा परस्पर संबंध. तर यामध्ये काय विचारलं जातं? याचं रिलेशन लावलं जातं. याचा संबंध याच्यासोबत आहे. समजा तुम्हाला एक उदाहरण दिलं, समजा गवत हिरवा. आता या ठिकाणी पहा गवताचा कलर कसा असतो? हिरवा. मग तुम्हाला पुढे काय असं विचारलं जाईल? केळी. आता केळीचा संबंध कसा लावणार तुम्ही? केळीचा तुम्ही पाहिला असेल कलर कसा असणार? पिवळा. पिकलेली जी केळी असेल त्याचं नाव त्याचं काय असेल? कलर पिवळ्या प्रकारचा असेल. मग हे जो रिलेशन आहे, हे जे ऑप्शन आहे ते टिक तुम्हाला करायचं आहे. अशा प्रकारचा तुम्ही काय संबंध लावणार किंवा मग हरिण. हरिणचं कशासोबत? शाकाहारी. आणि या ठिकाणी दिलं असेल वाघ किंवा सिंह दिले असेल तर याचं रिलेशन कशासोबत लावणार? मांसाहारी. ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्हाला काय केलं समसंबंध किंवा परस्पर संबंध तिथं तुम्हाला द्यावा लागतो. पुढे पहा आकृत्यामधील अंक शोधणे. आता या ठिकाणी पहा आकृत्यामधील अंक शोधणे यामध्ये आपल्याला काय विचारलं जाईल?
आकृती दिलेली असेल, समजा या ठिकाणी आपण एक त्रिकोण घेऊया किंवा आपण समजा एक सर्कल वर्तुळच घेऊया. तर या वर्तुळामध्ये काय करायचं आहे, वेगवेगळे अंक दिलेले असतील. आता याचं रिलेशन कसं लावायचं पहा. समजा हा वर्तुळ दिलेला आहे, याच्यामध्ये 4 भाग दिलेले आहेत. इथं 15 दिले असेल, इथं 30 दिलं. या ठिकाणी 5 दिलं. आता या ठिकाणी पहा 15चं रिलेशन कसं लावलेलं आहे, 15च्या डबल केलेलं आहे. या ठिकाणी पहा 5च्या डबल किती येतं, 10. अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतं, आकृत्यामधील अंक शोधायचा असतो. पुढे पहा वेन आकृती. वेन डायग्राम तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. समजा या ठिकाणी आहे अ, उंदीर. ठीक आहे. आणि या ठिकाणी समजा दुसरा एक प्रजाती देऊ मांजर आणि आणखी एक प्रजाती देऊया या ठिकाणी घेऊया आपण कुत्रा. आता हे तिन्ही वर्ग कशामध्ये येतात? तर हे येतात कशामध्ये? पाळीव प्राणी. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला काय दिलेले असतात? आकृत्या काढायचे दिलेले असतात आणि त्यामध्ये मग सांगायचं असतं, की याचं रिलेशन याच्यासोबत आहे का, त्याच्यासोबत आहे का? किंवा कुत्रा आणि मांजर हे कोणत्या गटात मोडतात? या प्रकारचे जे प्रश्न असतात ते वेन डायग्राम तुम्ही काढू शकता किंवा मग तुम्हाला असंही दिलेलं असेल, की एका वर्गामध्ये टोटल 20 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये 10 मुले आहेत आणि 10 मुलगे आहेत. या ठिकाणी पहा 10 मुली असतील आणि 10 मुले असतील. मग यामध्ये 5 जण जे आहेत ते क्रिकेट खेळतात. ठीक आहे. मग आता हे मुलं असू शकतील किंवा मुली असू शकतील. मग आता हे तुम्हाला जी आकृत्या आहेत त्याच्यामध्ये 5 मुली क्रिकेट खेळतात आणि 5 मुलं क्रिकेट खेळतात. मग यांची जे कॉमन भाग आहे तो इथं दर्शवायचा असतो किंवा वेन आकृतीवरून तुम्हाला सांगायचा असतो. काही ठिकाणी वेन आकृत्या दिलेल्या असतील. यापैकी ही वेन आकृती कशा प्रकारची असेल ते विचारलं जातं. समजा तुम्हाला वाघ, सिंह आणि दुसरा एक प्राणी दिला असेल, तर यांचं रिलेशन या ठिकाणी आकृतीने दर्शवावं लागतं. ठीक आहे. तर या ठिकाणी जसं मी वरती काढलं होतं, उंदीर, मांजर आणि कुत्रा आणि पाळीव. आता हे पाळीव प्राणी आहेत आणि हे पाळीव प्राण्याचं जे सर्कल आहे ते मोठ्या आकाराचं आहे. आतमध्ये हे सर्व पाळीव प्राणी यायला पाहिजे. अशा प्रकारची जी आकृती असेल तिला टिक करायचं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला काय वेगळ्या आकृतीवरचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आहे दिनदर्शिका. महत्वाचं आहे दिनदर्शिका. आता हे दिनदर्शिकेचे ज्यांना प्रश्न जमतात त्यांनी सोडवायला हवेत. कारण की दिनदर्शिकेवरचे जे प्रश्न असतात काही वेळेस ते खूप अत्यंत कठीण असतात. ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्यांना समजून येतं की हा प्रश्न कठीण जाणार आहे सोडवण्यासाठी. त्याच्यामुळे वेळ न दवडता लवकरात लवकर सोडवायचा असतो. आणि ज्यांना सोडवलेले प्रश्न आहेत त्यांना कळतं की लगेच हा प्रश्न सुटणार आहे आणि अशा प्रश्नांना आपण मग काय करायचं सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. जर वेळ कमी पुरत नसेल तर तुम्ही टिक करून पुढचा प्रश्न घेऊ शकता. रांगेवर आधारित प्रश्न जसं मागच्या परीक्षेमध्ये तुम्हाला लिनियर अरेंजमेंट विचारलं होतं त्याच प्रकारचं सेटिंग अरेंजमेंट जे असतं त्याच प्रकारे रांगेवर आधारित प्रश्न. इकडून 30वा, इकडून 20वा तर याचा नंबर आतमधला कोणता असेल किंवा हा कुठे उभा आहे अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते रांगेवरचे विचारलेले प्रश्न असतात. पुढे आहे सांकेतिक लिपी किंवा भाषा. आता चायनीज कोडिंग यालाच काय म्हणतो आपण चायनीज कोडिंग. एका समजा याला वेगवेगळ्या प्रकारे आपण लिहू शकतो. या ठिकाणी वेगवेगळी कोडिंग दिली असते. स्टारला आपण चौकोन म्हटलं, चौकोनाला आपण गोल म्हटलं आणि किंवा मग इथं अंक दिलेले असतात. याला 5 म्हटलं जातं, याला 4 म्हटलं असतं. तर या दोघांची बेरीज केली तर किती येईल? 5 आणि 4 9. मग हे अशा प्रकारचे जे प्रश्न असतात की नाही, ते सांकेतिक लिपी किंवा भाषेवरचे विचारले जातात. या ठिकाणी भाषामध्ये काय आहे, समजा एखाद्या चिन्हाने तुम्हाला चिन्ह समजा मांजरसाठी वापरलं, कुत्र्यासाठी वापरलं. आता मग हे कुत्रा, मांजर यांच्यामध्ये काय असतं भांडण. असं जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रकारचे आपण या ठिकाणी सांकेतिक लिपीमध्ये प्रश्न विचारले जातात. विसंगत पद ओळखणे, ऑड वन आउट म्हणजे तुम्हाला 2-3 वाक्य जसं की यामध्ये पेट्रोल, केरोसिन असेल आणि पाणी असेल. यामध्ये काय आहे पाणी हे काय झालं वेगळा शब्द झाला. कारण की बाकीचे जे हे काय आहेत खनिजे आहेत आणि या ठिकाणी पहा हे सर्व पेट्रोल वगैरे जे आहे ते काय आहेत आपलं अ, तेल आहेत आणि पाणी हे काय आहे पाणी हे द्रावण आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे आपल्याला हे विसंगत पद ओळखायचं असतं. विधाने आणि अनुमाने. तुम्हाला काही विधान दिलेले असतात त्यावरून तुम्हाला अनुमान काढायचा असतो. आकृतीचे आरशातील प्रतिमा.
आता या ठिकाणी पहा, जेव्हा आरशातील प्रतिमा विचारली असते तेव्हा तुम्हाला काय करायचं, लेफ्ट साइड राईटला घ्यायची, राईट साइड लेफ्ट साइडला. आणि जेव्हा पाण्यातील प्रतिबिंब विचारलं असतं तेव्हा वरची साइड खाली घ्यायची, खालची साइड वरती घ्यायची. हे जे 2 प्रश्न आहेत हे अत्यंत सोपे असतात. हे सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्नाचे मार्क जे स्कोर आहे तो वाढला जाईल. दिशा व अंतर. या ठिकाणी पहा, दिशा सर्वांना समजतं की शाळेपासून हे अंतर इथपर्यंत आहे. त्याच्यानंतर तो चालत उजवीकडे गेला, डावीकडे गेला. त्याच्यानंतर 50 डिग्रीने वळला. आता तो कोणत्या दिशेला असेल? अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले जातात किंवा शाळेपासून त्याचं अंतर किती असेल? अशा जे प्रकारचे जे प्रश्न असतात ते विचारले जातात दिशा व अंतर यामध्ये. घड्याळावरचे प्रश्न सर्वांना सोडवता येतात. घड्याळावरचे प्रश्न हे अत्यंत सोपे असतात आणि हे सोडवण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. पुढे पहा, नातेसंबंध. सर्वांना माहिती आहे ब्लड रिलेशन. नातेसंबंध सर्वांना सोडवणं सोपं जातं. पुढे पहा, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे निरीक्षण व आकलन. आणि या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण करून तुम्हाला या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे ते तुम्हाला शोधायचं असतं. काही आकृत्या दिलेल्या असतात. साधे साधे प्रश्न आहेत. या ठिकाणी पहा, या ठिकाणी एक आकृती दिलेली असेल, ही सेम आकृती कोणत्या ऑप्शनमध्ये आहे हे एवढं चेक करायचं आहे. अशा प्रकारचे देखील प्रश्न काही विचारलेले आहेत. फक्त तुम्ही प्रश्न काय विचारलेला आहे याच्यावर जास्त फोकस करा, कारण की बऱ्याच वेळेस हे प्रश्न दिसायला जरी मोठे असले तरी सोडवायला हे अत्यंत सोपे असतात. तर हे पुढे पहा, निरीक्षणचं झालं आणि आकलनचं पण झालं. वेगळा शब्द ओळखा. हे पण झालेलं आहे. आडून आकृत्यावरचे प्रश्न. काळ. या ठिकाणी पहा, काळ, काम व वेग. या ठिकाणी 3 प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. काळ, काम व वेग. आता काही जणांना हा जर टॉपिक अवघड जात असेल तर तुम्ही हा नाही केला तरी चालतो. कारण की काळ व काम हा जो टॉपिक आहे त्याला बरेचसे ज्यांनी सुरुवातीला प्रॅक्टिस केली नाही त्यांना खूप हार्ड जाईल आणि हा सोडवण्यासाठी तुम्ही वेळही लावू शकता. एखाद्या वेळेस तुमचं गणितीय क्षमता जर कमी असेल किंवा गुणाकार किंवा भागाकार करायला तुम्हाला जर अवघड जात असेल तर हा टॉपिक सोडला तरी चालतो, कारण की यामध्ये बरेच कॅल्क्युलेशन्स येतात. त्याच्यामुळे तुम्ही अचूकतेने जर सोडवणार असाल तरच हा टॉपिक केला तरी चालतो. पुढे पहा, शुद्ध वाक्य ओळखा. शुद्ध वाक्य ओळखा यामध्ये तुम्हाला मग आता शुद्ध लेखनाचे वेगवेगळे नियम माहिती लक्षात असायला हवेत. ज्यांचं मराठी व्याकरणाविषयी अत्यंत शिक्षण झालेलं आहे, पूर्ण शिक्षण झालेलं आहे किंवा आर्टवाले विद्यार्थी असतील त्यांना हे शुद्ध वाक्य ओळखा हे अत्यंत सोपे जाणार आहे. ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना थोडंसं हार्ड जाईल, कारण की प्रत्येक वाक्य शुद्ध आहे का, त्याच्यामध्ये काय बदल करायला आवश्यक आहे, अशा प्रकारचं आपल्याला जर लक्षात येत नसेल तर हा प्रश्न सोडवला तरी चालू शकतो. पुढे पहा, शब्द जुळवा जुळव किंवा शुद्ध शब्द ओळखा. हे सर्व मराठी व्याकरणावरती आधारित आहे. अलंकार, म्हण. या ठिकाणी पहा, म्हण ही सर्वांना पाठ असणं आवश्यक आहे, कारण की या अशा प्रश्नांना 2-3 सेकंद असा वेळ लागायला हवा. कारण की ज्यांच्या सर्वात जास्त म्हणी पाठ असतील ते लगेच टिक करून पुढे जातील आणि आपल्यापेक्षा जास्त स्कोर मिळवतील. म्हणून विरुद्धार्थी शब्द, समानार्थी, चिन्हांची मांडणी, लयबद्ध मांडणी, सांकेतिक भाषा आणि मापन. हे असे टॉपिक आहेत की हे अत्यंत सोपे सोपे आहेत आणि हे सोडवण्यासाठी तुम्ही अत्यंत कमी वेळ लावा. म्हणजे जो तुमचा वेळ आहे त्याचं मॅनेजमेंट योग्य प्रकारे होईल. यालाच जर तुम्ही जास्त वेळ लावत गेला तर काय होईल, मग बाकीचे जे टॉपिक आहेत ज्यांना खरंच आवश्यक आहे वेळ, त्यांना आपण वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा की तुमची जी प्रॅक्टिस आहे सोप्या टॉपिकची तुम्ही कन्फर्मच करून घ्या आणि जो टॉपिक तुम्हाला अवघड वाटतोय तो अत्यंत अवघड वाटत असेल तर त्याला स्किप करून टाका, कारण की यामध्ये तुम्ही जास्त जर वेळ वाया घालवला तर तुमच्या परीक्षेमध्ये तुमचा त्याच्यावर प्रभाव दिसून येऊ शकतो. लक्षात ठेवा, आपल्याला या परीक्षेमध्ये फक्त जास्त स्कोर करायचा आहे, कारण की कॉम्पिटिशन यावर्षी भरपूर आहे. पहा, आता पुढची जी शिफ्ट आहे त्याच्यावर कोणत्या घटकावर काय विचारलेलं आहे सेम आहे. यामध्ये नवीन कोणता घटक आहे का? यामध्ये पहा, कॅलेंडर. हा कॅलेंडर थोडासा नवीन वाटतोय. बाकी सर्व जे आहे ते वरी जे आपण प्रश्न पाहिले होते की नाही, सेम त्यावरतीच हे प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये आकृत्यावरती जास्त भर दिलेला आहे. या ठिकाणी पहा, आकृत्या या ठिकाणी पण आहेत. त्यानंतर
आकृत्यांवरती 10 ते 12 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आकृत्यांची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला हवी. स्कॉल स्कॉलरशिपचे जे पुस्तकं असतात त्यामध्ये भरपूर आकृत्यांचा सराव तुमचा करायला तुम्हाला वाव आहे. आकृत्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर तुम्ही स्कॉलरशिपचे जे पुस्तकं आहेत त्यामधील प्रश्न सोडवू शकता. पुढे पहा गणितावर आधारित असणारे जे प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया. या ठिकाणी पहा गणितावर कमी प्रमाणात प्रश्न कोणते विचारले तर अंकगणितीय क्षमतेवरती कमी प्रमाणात प्रश्न विचारले गेले होते. पहा यामध्ये संख्या, संख्येचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे सर्वांना जमतं. कसोट्या येतात, पूर्णांक व त्याचे प्रकार, अपूर्णांक, मसावे, लसावे, वर्ग, वर्गमूळ हे आता या ठिकाणी पहा तुम्हाला जे टॉपिक जमत नाहीत असे टॉपिक तुम्ही करायचे नाहीत. कारण की याला वेळ जर जास्त लागतोच आणि हे प्रश्न चुकण्याचा पण चान्सेस जास्त आहेत आणि अशा वेळेस जर तुम्हाला वेळ जास्त लागला तर जे सोपे टॉपिक आहेत ते सोडून जर तुम्ही अवघडात शिरत असाल तर तुमचा स्कोर नक्कीच कमी होईल. पहा शेकडेवारी नफा तोटा आणि गुणोत्तर व प्रमाण हे अवघड टॉपिक आहेत आणि यावरती 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. परंतु या ठिकाणी पहा हे जे वरचे आहेत की नाही प्रश्न यामध्ये तुम्हाला 3 ते 4 अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे संख्यांचे प्रकार तुम्हाला माहितीच असेल. बेरीज, वजाबाकी, गुणाकार हे सर्वांना जमतं. कसोट्या माहिती आहेत. मसावी लसावी जर जमत नसेल तर सोडून द्या. कारण की यावरती एक प्रश्न साधारणतः ॲप्लिकेशन बेस असेल तर तोही सोडवता येणार नाही. त्याच्यामुळे असे टॉपिक तुम्हाला जर जमत नसेल तर सरळ सरळ सोडून टाका. कारण की अशा टॉपिकला भरपूर वेळ लागू शकतो. पुढे पहा इंग्लिशवरती काही प्रश्न विचारले होते जसं की हा नेहमीच असतो एररचा, डिग्रीचा, सिनॉनिम्स, अँटोनिम, फ्रेजेस आणि फिलिंग द ब्लँक्स. हे जे 5 टॉपिक आहेत यावरतीच जास्तीत जास्त इंग्लिशचा भर आहे. इंग्लिशचे जर प्रश्न विचारले गेले असतील तर ते या 5 टॉपिकवरतीच आहेत. जेणेकरून तुमचा सराव कशावर असायला पाहिजे? सिनॉनिम्स, अँटोनिम्स, फ्रेजेस आणि राहिलं कोणतं? डिग्री डिग्री केलं किंवा फिलिंग द ब्लँक्स. या ठिकाणी पहा फिलिंग द ब्लँक्समध्ये तुम्हाला सोपे-सोपे प्रश्न विचारले जातात. हे जे 3 टॉपिक आहेत, या 4 टॉपिकचा तुम्ही जर सराव केला तर इंग्लिशचा तुमचा सर्व सराव कंप्लीट होऊन जाईल. कारण की यामध्ये एरर डिटेक्शनमध्ये तुम्हाला भरपूर सराव करावा लागणार आहे. एरर डिटेक्शन तुम्हाला अगदी जमेल. ज्यांनी सुरुवातच आतापासून केलेली आहे त्यांना बिलकुलच जमणार नाही. कारण की एरर डिटेक्शनमध्ये प्रत्येक बारकाव्याचं आपल्याला लक्ष घ्यावं लागतं. डिग्री ज्यांना जमते त्यांनी करू शकता. सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि फ्रेजेस हे 3 टॉपिक तर तुम्हाला जमलेच पाहिजेत. फिलिंग द ब्लँक्स सोप्या असतात. ज्यांना या ठिकाणी वर्तमानपत्र वाचण्याची ज्यांना सवय आहे ते नक्कीच हे फिलिंग द ब्लँक्स सोडवू शकतात. कारण की आपला सराव होणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी पहा आता मानसिक क्षमता किंवा या ठिकाणी शास्त्रावर कोणते प्रश्न विचारले जातात? शिक्षकांच्या चर्चा वर्तनावर उपयोजनात्मक प्रश्न किंवा विद्यार्थी केंद्रित प्रश्न, मानसशास्त्रावर सैद्धांतिक सिद्धांत तसे बेसिक संकल्पना याच्यावरचे प्रश्न नव्हते. या ठिकाणी पहा मागच्या वेळेस जी परीक्षा झाली होती IBPS ने कंडक्ट केली होती त्याच्यामुळे या ठिकाणी हे प्रश्न विचारले गेले नव्हते. परंतु यावर्षी तसं होणार नाही. या विरुद्ध काही जणांनी तक्रारी नोंदवलेल्या आहे आणि यावर्षी तसं बिलकुल होणार नाही. यावर्षी तुम्हाला उपयोजनात्मक मानसशास्त्राचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी केंद्रित प्रश्न व शिक्षकांचे जे प्रश्न असतात शाळेच्या वर्गखोल्यांवरती किंवा प्रकाशाचं कसं नियोजन करावं, विद्यार्थ्यांना येत नसेल किंवा समजत नसेल तर त्याच्या धड्याची आखणी कशी करावी किंवा विद्यार्थी केंद्रित शिक्षण काय असते, कोणती पद्धती आपण नेहमी वापरतो. जे काय बेसिक बेसिक नॉलेज आहे ते तुम्हाला यायलाच हवेत कारण की यावर्षी हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढे पहा रिझनिंगचे क्वेश्चन्स आता हे जे मागचे जे परीक्षा झालेले आहेत त्याच्यामध्ये 140 जवळपास 140 प्रश्न हे रिझनिंग वरती मराठीचे 15, इंग्लिशचे 15, मॅथ्सचे 15 आणि सायकोलॉजीचे 15 या प्रकारचे विचारले होते. या ठिकाणी पहा रिझनिंग हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा आहे. मॅथेमॅटिक्स जरी नाही केलं, फक्त रिझनिंग जरी तुम्ही कंपल्सरी सोडवलं
तरीही तुम्हाला 140 प्रश्नांपैकी तुम्हाला 100 जरी सोडवता आले, तरी तुमचा स्कोर 130च्या वर जाऊ शकतो. आरामशीर 130. कारण की मराठीचे हे प्रश्न जे 15 विचारलेले आहेत, यामध्ये तुम्हाला जवळपास 12 ते 13 प्रश्न एवढे सोपे, अत्यंत सोपे प्रश्न विचारले जातात. इंग्लिशमध्ये 10 प्रश्न ईझी असतात. ज्यांना अगदीच एरर डिटेक्शन किंवा फिलिंग द ब्लँक्स जमत नाहीत, हे जरी सोडून दिले तरी तुम्हाला 10 प्रश्न हे इझी विचारले जाऊ शकतात. मॅथ्समध्ये तुम्हाला मॅथ्स जमत नसेल तर तुम्ही अगदी 5-6 जरी प्रश्न जरी कंप्लीट करून आलात तरी चालेल. सायकॉलॉजीवरचे तुम्हाला 15 प्रश्न, जसे की या ठिकाणी आपल्याला हे विद्यार्थी केंद्रित किंवा शिक्षकांच्या वर्तनावर उपयोजनात्मक जे प्रश्न विचारलेले आहेत, अशा प्रकारचे तुमचे सायकॉलॉजीचे प्रश्न विचारले गेले. आता या ठिकाणी पहा, सकाळची शिफ्ट. आता या ठिकाणी पुढची जी शिफ्ट आहे त्यामध्ये आपल्याला सेम सेम टॉपिक विचारलेले आहेत. यामध्ये कोणताही टॉपिक विशेष करून दुसरा कोणताही दिसत नाहीये. जे आपण वरी कन्फर्म केलेले होते, सेम टॉपिक या ठिकाणी पण दिसत आहेत. पहा, महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत, ज्यावरती आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. महत्त्वाचा टॉपिक सिटिंग अरेंजमेंट 10 प्रश्न, लिनियर अरेंजमेंट 5 प्रश्न, फ्लोअर बेस 5 प्रश्न, ब्लड रिलेशन अत्यंत सोपा आणि नंबर सिरीज. या ठिकाणी पहा, 5 जे टॉपिक आहेत हे जर तुम्ही किंवा डायरेक्शन दिशादर्शनवाले हे जर टॉपिक तुम्ही कंप्लीट केले तर पहा, इथं तुमचे जवळपास 50 मार्क तुम्हाला आरामशीर मिळू शकतात. इमेज प्रॉब्लेम, आता हे इमेजचे पण सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर हे कोडिंग डिकोडिंग अत्यंत सोपे असतात. फक्त ही तुम्हाला कोडिंग डिकोडिंग सोडवता आली पाहिजे योग्य पद्धतीने. यासाठी आपल्या चॅनलवरती पण व्हिडिओ आहेत आणि काही YouTubeवरती पण कोडिंग डिकोडिंगचे जर तुम्ही सेशन्स पाहिले तर तुम्हाला अत्यंत फायदा होईल. पुढे पहा, सिम्प्लिफिकेशन हे सर्वांना इझी असणारे जे प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत. त्याच्यामुळे असे जे प्रश्न आहेत, ज्यांना मी टिक केलेलं आहे, असे प्रश्न तुम्ही बिलकुल सोडू नका. इनइक्वालिटी एकदम सोपा टॉपिक आहे. आपल्या YouTube चॅनलवरती पण याचे बरेचसे व्हिडिओ आहेत अवेलेबल. पुढे पहा, आणखीन तुम्हाला जमणारे असे जे टॉपिक्स आहेत, जे की तुम्हाला वाटतात की तुम्ही सॉल्व्ह करू शकता, असे तुम्ही प्रश्न पाहिजे. जसं की या या ठिकाणी सर्व ॲनालिसिस दिलेले आहे, की सिटिंग अरेंजमेंट, लिनियर फ्लोअर किंवा ब्लड रिलेशन्स हे जे टॉपिक्स आहेत टिक केलेले, हे अत्यंत सोपे आहेत आणि हे सोडवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. कारण की रिपिटिशन या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. जेवढे तुम्ही या टॉपिकची तुम्ही प्रॅक्टिस करणार, प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचा नक्कीच स्कोर वाढणार आहे. पुढे पहा, शिफ्ट 2 त्या दिवशी जी झालेली दुसरी जी शिफ्ट आहे, त्यामध्ये पहा सेम प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. बैठक व्यवस्था, आकृत्यावरील प्रश्न, कंपॅरिझन, कोडिंग डिकोडिंग, दिशादर्शन, संख्यामाला, वर्णमालिका, नाट्यसंबंध. काही सांगण्याचा उद्देश काय आहे, की प्रत्येक जी शिफ्ट आहे, मित्रांनी मला जेवढे काही प्रश्न सांगितले आहेत, सेम टॉपिक कंपेअर केले, तर तुम्हाला पाहायला भेटतं की जशास तसे शिफ्टमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज 5 प्रश्न, 10 प्रश्न विचारलेले आहेत. कोणत्याही याच्यामध्ये कमी किंवा जास्त विचारले नाहीत. तर पहा, या ठिकाणी आपल्याला एक दिसतंय की वर्णमाला. अल्फाबेट सीरीज जी आहे ती या ठिकाणी दिसायला लागलेली आहे. पूर्वीच्या टॉपिकमध्ये वर्णमाला कुठेही दिसले नाही. परंतु यामध्ये वर्णमाला जसं-जसं शिफ्ट म्हणजे दुसऱ्या दिवशीची शिफ्ट येत राहते, तसं-तसं यामध्ये थोडेफार चेंजेस केले जातात. या ठिकाणी वर्णमाला हा टॉपिक पहा, या ठिकाणी नवीन दिसत आहे. बाकी सर्व जे काही आहे ते मागच्या जे शिफ्ट होत्या त्यामध्ये विचारलेले प्रश्न जशास तसे किंवा यावर आधारित जे प्रश्न आहेत ते विचारले होते. पुढे पहा, इंग्रजीचं सेम पॅटर्न आहे. एरर, फ्रेजेस आणि वर्ड सबस्टिट्यूशन. या ठिकाणी पहा, वर्ड सबस्टिट्यूशन पण आलेलं आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स यावरती या ठिकाणी बहुतेक प्रश्न विचारले गेले नसावेत. कारण की इंग्रजीवरती त्यांचा जास्त भर नव्हताच. या ठिकाणी फक्त रिझनिंग आणि मॅथेमॅटिक्स यावरती त्यांचा जास्त भर होता. पुढे पहा, मराठीवर सेम आहे. समानार्थी, विरुद्धार्थी वाक्यातील चूक शोधणे, परिच्छेदावरील प्रश्न आणि मानसशास्त्रामध्ये तुम्हाला उपयोजनात्मक मानसशास्त्र यावर जास्तीत जास्त प्रश्न होते. उपयोजनात्मक म्हणजे काय?
हे केल्यानंतर काय होईल? त्याच्यानंतर त्याच्या आधारे तुम्ही जर कृती केली तर काय होईल? अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते तुम्हाला नक्कीच विचारले जातील. पुढे आहे गुणाकार. आता या ठिकाणी पहा गणितीय विषयावर आधारित जे प्रश्न आहेत जे की गुणाकार व भागाकार यावरील असेल. करणीवरील प्रश्न, वजाबाकी बेरीज. आता हे तुमचे जे सोपे-सोपे जे टॉपिक आहे शेकडेवारी नफा तोटा हे सर्व आपल्याला इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी पर्यंत तुम्हाला हे कंप्लीट झालेलं आहे. यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अत्यंत सोपे असे प्रश्न विचारलेले गेले आहेत. सेम आता या ठिकाणी नवीन शिफ्ट आहे. नवीन शिफ्टमध्ये परत जशास तसे या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. पुढे पहा सेम टॉपिक आहेत. सेम टॉपिक या ठिकाणी पहा रिपिटिशन बहुतेक हे प्रश्न डबल-डबल आलेले आहेत. पहा सेम, सेम या ठिकाणी पहा फेब्रुवारी 22 मधील ही वेळ दिलेली आहे. अरे सेम या ठिकाणी पहा आपले जे सर्व जे प्रश्न आहेत ते रिपीट झालेले आहेत. यामध्ये बदल कुठेही नाही. या ठिकाणी पहा गुणाकार, भागाकार आणि बेरीज वजाबाकी हे 4 क्रिया तरी तुम्हाला जमतीलच आणि हे अत्यंत सोपे असे प्रश्न आहेत. मित्रांनो पहा माझं 2-3 किंवा जे काही माझ्या 4-5 मित्रांनी शिफ्ट वाईज जे प्रश्न सांगितले होते, ते सर्व प्रश्न मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ऑलरेडी ही परीक्षा मी दिलेली असल्यामुळे मला माहिती आहे की अशाच प्रकारचे इथं प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो पहा, तुम्हाला या परीक्षेमध्ये जर अधिक मार्क पाहिजे असतील, तर तुम्हाला एकच करावं लागणार आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशाची? जे वरती तुम्हाला मी टॉपिक जे सांगितलेले आहेत, त्याचे जे जास्त मार्कवाले जे प्रश्न आहेत, असे प्रश्न तुम्ही कव्हर करा आणि यांची प्रॅक्टिस करायला लागा. कारण की सेम प्रकारचा पॅटर्न पुढच्या परीक्षेमध्ये पण फॉलो होणार आहे आणि थोडंसं मानसशास्त्रज्ञ वरचे जे प्रश्न आहेत ते पण करायला सुरुवात करा. जे की टी-ई-टी किंवा टेट एक्झाममध्ये तुम्हाला काय दिलेले आहेत? ऑलरेडी प्रश्न सी-टेट परीक्षा असेल यामध्ये तुमचे ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. अध्यापनावरती जे प्रश्न विचारले जातात त्यांचीही तयारी करून ठेवा. कारण की यावर्षी या टॉपिकवरतीही प्रश्न बरेचसे विचारले जाऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण ॲक्चुअलीमध्ये जे प्रश्न विचारले गेलेले होते ते पाहण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग मेमरी बेस्ड क्वेश्चन असतील, अचूकच असतील असं मी काही सांगणार नाही. परंतु जे काही मला आठवतं किंवा अशा प्रकारचे जे प्रश्न आलेले होते, ते पाहून मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी